स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे मनात तू माझ्या ब्लॉगमध्ये. म्हण पिल्लू म्हण. तर सगळ्यांचं स्वागत आहे बघा माझ्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले सकाळचे 10 आणि आवरलेली आमची कामं. आजचा विषय असा आहे की परत मला वाईट कमेंट चालू झाल्या आणि कमेंटवर उत्तरच देणार आहे मी आज. त्याचाच व्हिडिओ काढणार आहे. तर बऱ्याच ताई आम्ही गहू वगैरे काढला त्याचा मी व्हिडिओ टाकला की खूप मेहनत लागती आणि खूप कष्ट लागतात तेव्हा शेतकऱ्याला म्हणजे पिकतं शेतामध्ये. पहिला प्रश्न माझा हा आहे त्या ताईसाठी ज्या वाईट कमेंट करता. आपलं जेव्हा लग्न होतं आणि आपण सासरी जातो तर ते आपल्याला बसून ठेवासाठी नेत नाही ना त्यांच्या घरी, बरोबर आहे की नाही? तर तेच मला सांगायचं आहे की असं नका कमेंट करा जो की काम करत नाही. आम्ही जेव्हा काम करतोय कष्ट करतोय तेव्हा आमचं घरदार होतंय, थोडं लक्षात ठेवा. कारण की आम्ही रोज मजुरी करीत होतो त्याच्यावर आमचं काहीही झालेलं नाही बघा. आणि हे जे व्हिडिओ आम्ही चालू केले किंवा आता औषध चालू केलेले तर याच्यामध्ये जास्त मेहनत करावं लागते या कामापेक्षा. कारण की रोज मजुरीचं काम असं असतं 11 वाजता गेलं 5 वाजता सुटलं चाललं घरी. काम होणं इतकं कुणी काही लक्ष देत नाही. जेवढे बाकीचं मजूर करतं तेवढंच आपल्याला करावं लागतं. पण जेव्हा आपलं स्वतःचं असतं ना तेव्हा आपल्याला जास्त घासावं लागतं. मग रात्र बेरात्र त्याच्यात काहीही कळत नाही. आता आम्ही मूळव्याधचं औषध विकतो तर मला 12-1 वाजतो दोघं नवरा बायकोला झोपायला. तर अशी गर्दी राहते बघा ताई पेशंटची. आणि प्रत्येक पेशंट कमीत कमी 5 ते 10 मिनटं घेतं माझं. त्याला सगळी माहिती द्यावी लागते कारण की त्याला काही माहिती नसती. त्याचा आजार जाणून घ्यावा लागतो. त्याला परत सांगावं लागतं की तुम्हाला किती दिवसात रिझल्ट येईल. तर असं एकेका माणसाला कमीत कमी 15 मिनटं 20 मिनटं डोकं लावावं लागतं. त्याच्यानंतर त्याला ते पटतं तेव्हा ते औषध नेतो आणि त्यांना ते रिझल्ट येतात. तर असे कामं राहते आमच्या मागं प्रत्येकासारी. आणि गर्दी पण खूप चालू असते. दोघं असलं की एक जण फोन घेतं आणि एक जण पेशंट करतं. पण एक माणूस असलं की त्याला फोन पण घ्यावा लागते आणि पेशंट पण करावं लागते. तर ही गर्दी तुम्ही बघू शकता. आणखी दुसरी गर्दी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पुढं. ते दुसरे बघा. असं नाही की मी क्लिपा टाकून ठेवले आणि परत तुम्हाला त्याच दाखवते म्हणून. तर हे बघा इकडं पण पेशंट दिसत असेल तुम्हाला. असे कंटिन्यू पेशंट असतात आणि पाठीमागं दिसत आहे गाड्या वगैरे लावलेल्या. तर बघा तर इकडं बघा समूहचं चालू आहे रिंगणं. समूह आता फराफर सगळ्या घरात रिंगती. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या जागेमध्ये अशी हळूच कुंजवून बसती. त्याच्यामुळे तिच्याकडं पण बारीक लक्ष ठेवावं लागतं. आरू शाळेतून आल्यावर खेळते बघा तिच्यासोबत. आरून ती असली थोडीशी मग तिला पण चांगलं वाटतं. एकटी असली की नुसतं रडत राहती, कोणी दिसत नाही तिला घरामध्ये. तर आजचा व्हिडिओ एका कमेंटवर येतही ती कमेंट मी स्क्रीनवर लावते. तर त्यातही मला नेहमी वाईट कमेंट करतात की सोनूची मम्मी काम करत नाही, सोनूची मम्मी काम करत नाही. आता मी काहीतरी काम करू की ते त्यांना दिसल. मी जे काम करते ते तर त्यांना दिसतच नाही. तर माझं हे काम राहतं ताई. मला पेशंट करावं लागते. म्हणजे आम्ही मूळव्याधाचं औषध विकतो तर त्याचे कंटिन्यू पेशंट चालू राहते. तर ते मी तुम्हाला समोर दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्ही बघा कशी गर्दी राहते तर. आणि आज सोनूज पप्पा गेलेले औषध आणायला. म्हणजे 2 ते 3 दिवस झाले की सोनूज पप्पाला औषध आणायला जावं लागतं. तर एकटीनंच पेशंट पण करायचे, समूला पण सांभाळायचं. समुद्राला इतकी आगगाव झालेली आहे एका ठिकाणी थांबूच नाही राहिले. तर मी बी आल्यापासून पाहिलं ना, इथं एकदा जाती तिथं एकदा जाती तिथे एकदा जाती या कोपऱ्यात घुसली ती. तिच्या करताच टाकेली लागून म्हणून. हा आणि बघा असं टाकलं ना तर एकदम असं बघ तिचा तीच खेळत राहती. पण मग कुठं जाईल नाही ना, लहान आहे ती अजून. डोक्याला डबल लागलं गेलं तर सांभाळता मला बरेच कामं राहते ते तुम्हाला दिसत नाही बरं का. त्याला मी काही करू शकत नाही. आणि आमची आई स्वयंपाक करताना नेहमी तुम्हाला दिसते किंवा शेतात. आता तर कॉल चालू असते त्याच्यावरती. व्हिडिओ काढून तोपर्यंत बंद ठेवले. परत आता पेशंट येते, कॉल चालू राहतो. आला कॉल येईल त्याच्यावरती. तरी आता व्हिडिओ काढून राहिलो आम्ही तरी बी. ठीक आहे मी खोटं बोलणार, माझा मुलगा तर नाही खोटं बोलणार. परत एवढा 19-20 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करणं लागतो. त्याला टाइम राहत नाही. सकाळी 6ला कॉल चालू होते तर रात्री 10 ते 11 वाजेला. तरी आम्ही 9 लोकच करतो. जेवण करून व्हिडिओ एडिट करतो. नाही तर मग मी सकाळी उठल्या करते 5 ते 6 पर्यंत आंघोळ झाल्यावर. 5ला आंघोळ वगैरे केली पहिले व्हिडिओ एडिटला बस. पहिले व्हिडिओ कहून की माहिती की आपल्याला झाला व्हिडिओ तर आता होईल. नाही तर मग बघा आता काय झालं होतं अचानक. आता तुम्हाला असं वेगळं वाटेल थोडंसं. सेम एक्झॅक्ट क्लिप दिसणार नाही कहून की आता एक फोन आला आणि त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ कट झाला. तर परत सांगतोय आता तुम्हाला आम्ही. तर व्हिडिओ असा आहे सकाळी जर माझ्याकडून झाला
किंवा रात्री 12-1 सकाळी 5 ते 6च्या मनात कॉल नसते, लोक तोपर्यंत करत नाही इतकं सकाळी, जे करम पण नाही करत इतकं सकाळी, झोपलेले असते म्हणून. तो तेवढा टायमात झाला तर होऊन जातो व्हिडिओ. नाही तर मग त्याच्यानंतर मग सकाळी 6 पासून कॉल पेशंट चालू होऊन जाते, संध्याकाळच्या 10 पर्यंत चालू राहतं. तर श्रीमंत नाही आणि आमचे काम आम्हाला घरी करावंच लागणार आहे. आणि तुमची सासू नसन करत बरं का ताई, ज्या ताईने कमेंट केली, पण अशा बऱ्याच सासा आहेत की त्या सुनाला खूप मदत करते आहे. आणि मैत्रिणीसारखं राहतात. म्हणजे आईच्या मनाने मदत करते ना, आज थोडी आहे. त्याला विचारा की आईला काही प्रॉब्लेम नाही, आईला काहीच तुम्ही वाटण विचारू, आम्ही असं नाही म्हणत की असं म्हणू नको व्हिडिओ, तसं म्हणू नको व्हिडिओत. पण त्या ताईला प्रॉब्लेम आहे ना, ज्या कमेंट करताना त्यांना प्रॉब्लेम आहे. उलट आईने काम केलं अजून इकडं, आपण इकडे जास्त अजून काम करू शकतो ना आपलं. आईने ते केलं तर मी ते केलं तर इकडं अजून प्रगती होऊ शकते. आपण तिकडच लागलो तर परत फक्त पप्पा जीवावर ठुल्यावर काय. आणि एकाच्या हात एकाने जर काम केलं, एक से बडकर दो म्हणत नाही का, एक से बडकर दो, दो से बडकर 4-5 म्हणत असते, तसे सगळ्यांनी काम केलं तेव्हा पुढे जातं घर. आणि आपल्याला जर गरिबीतून निघायचं तर कष्ट तर करावंच लागणार आहे. आणि सगळ्यांना काम सगळ्यांना करायला लागतं, सगळ्या वाट्यावर सगळ्याच काम राहत असतं. मग काम काय, सध्या अभ्यास करणे, मी अभ्यास करतो. होतं. ज्या भाज्या माझ्या आमच्या आईला येत नाही, जसं सोनूला करायच्या असल्या वेगळ्या काही, तर त्या भाज्या मीच करते. काही वेगळं करायचं असलं ते मीच करते. फक्त जर भाजी आणि पोळी असली तरच आई करता, कारण की ते त्यांना जमतं. विनंती आहे की जर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडत नाही किंवा आमचं घरात काय चालू आहे याचं तुम्हाला इतकं घेणं देणं असतं ना, तर तुम्ही माझा व्हिडिओ बघू नका. बाकीच्या ताईंचा खरंच खूप छान छान कमेंट असतात, मी मला सपोर्ट राहता. मी सगळ्या ताईंना सांगत की ह्या ताईला सगळ्याजणी कमेंट करा, की असं वाईट कमेंट करू नका म्हणे तुम्ही, कारण की कामं सगळ्यांनाच करावं लागणार आहे. आम्ही गरीब आहे, आम्ही ते धुणं भांड्याला बघ नाही राहू शकत. तर असं आहे बघा ताई. तर तुमच्यावर तिसऱ्यांदा लागलं, मग शंभरले जोरात लागलं. लेकराचं असं फुटतं, याच्याकडे लक्ष देत देत काम करावं लागते ताई. तर असं आहे. तर तुम्हाला हात जोडून विनंती ताई की अशा वाईट कमेंट करू नका आणि माझ्या चॅनलला असं खराब करू नका. काय होतं, एक जणांनी वाईट कमेंट केली की बाकीच्या पण तशाच कमेंट करायला लागतात की नाही बाबा खरंच ही अशी दिसती, आणि नेमकं त्यांच्यापर्यंत आपला पहिलाच व्हिडिओ पोहोचलेला राहतो. ते मागचे व्हिडिओ त्यांनी काही बघितलेले नसते, म्हणून त्यांना पण आयडिया येत नाही खरंच बाबा असं असेल, कारण की जसं दाखवलं तसं दिसतं. आता जर मला दाखवायचंच असलं तर मी कंटिन्यू म्हणून आई तुम्ही कॅमेरा धरा, मी दाखवते बरं 1 मिनिटं, तुम्हाला काय कळणार आहे की कोणी केलं म्हणून, बरोबर आहे की नाही. पण मी जे रिअल आहे तेच दाखवते, तर तेच सगळ्यांना आवडत नाही. काय म्हणा बाय, बाय म्हणा. तर माझं या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर सगळ्यांना सॉरी ताई. तर मी काही धावून बोलले असेल, काही माझ्या बोलण्यातून काही वाटलं असेल तुम्हाला की ना असं बोलायला नव्हतं पाहिजे, तर त्याच्याबद्दल मला तुमचं सॉरी म्हणते मी. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद, बाय. आणि बाय. कमेंट करू नका ताई. बाय बाय. समू बाय कर, बाय कर बेटा. समू बाय म्हणा, बाय.